महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या मार्फत आज जुन्या पेन्शन योजनेसाठी पेन्शन छत्री मोर्चाचं आयोजन आज लातूरमध्ये केलेलं आहे। यामध्ये मराठवाडा शिक्षक संघ सक्रिय सहभागी आहे, कारण पेन्शन हा कर्मचाऱ्याचा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे ही भूमिका मराठवाडा शिक्षक संघाची अनेक वर्षापासूनची ती मागणी आहे। तर मराठवाडा शिक्षक संघानं या पेन्शनसाठी असेल 100% अनुदानासाठी असेल अनेक आंदोलनं केली आणि हा जो मोर्चा आहे या मोर्चामध्ये कारण पेन्शन उतार वयामध्ये पेन्शन हा आधार असतो, ती काठी असते आणि सांभाळ करणार फक्त पेन्शन असतं, त्यामुळे पेन्शन हे मिळालंच पाहिजे ही भूमिका मराठवाडा शिक्षक संघाची आहे। आणि या सरकारला एक या ठिकाणी इशारा आहे, कारण लोकसभेमध्ये या पेन्शनमुळं आणि 100% अनुदान न दिल्यामुळं किंवा उपाशी पोटी शिक्षकांना काम करायला लावल्यामुळं या लोकसभेमध्ये सरकारला झटका बसलेला आहे आणि तो झटका जर बसवायचा नसेल तर येत्या विधानसभेच्या पूर्वी म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी जुनी पेन्शन योजना आणि 100% अनुदान याला मिळालं पाहिजे ही भूमिका मराठवाडा शिक्षक संघाची या ठिकाणी आहे। या विधानसभेपूर्वी जर नाही झालं झटका तर बसणारच आहे, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शिक्षक आणि प्राध्यापक आणि सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध त्या ठिकाणी करणार।